नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुन आणि सायली गुपचूपपणे किचनमध्ये येतात. त्याच वेळेस कल्पना येऊन गेलेली असते. दोघेही सावध होतात आणि गुपचूपपणे आईस्क्रीम काढ असं ही सायली अर्जुनला बोलते. लवकर काढ असं देखील बोलते. तिला भूतकाळ देखील आठवतो. त्याच्यानंतर तिला खूप आनंद होतो. दोघेही गुपचूपपणे आईस्क्रीम खायला किचनमध्ये बसलेले असतात आणि त्याचेच मोठा घास ही सायली घेते आणि अर्जुनला हळूहळू खा म्हणते, नाही तर पूर्ण तू संपवून टाकशील असं ती बोलते. आता हा देखील भूतकाळाचा असतो, तो देखील तिला आठवतो आणि अर्जुनला देखील आनंद खूप होतोय की तिला भूतकाळ आठवायला लागला आहे. इकडे महिपत बाबाकडं सचिन आलेला असतो. सचिन सांगतो, अन्नछत्र चालू करायचं म्हणजे स्टाफ लागेल, त्यासाठी मी तो जबाबदारी सांभाळायला तयार आहे. त्यावेळेस आश्चर्य सर्वात पहिले या महिपतला वाटतं, पण महिपत बोलतो, तुला तर हे सर्वांचा कंटाळा आला होता ना, विरोध होता ना, त्यावेळेस कुणीतरी घरातला व्यक्ती पाहिजेच ना सगळं सांभाळायला, असं सचिन बोलल्यानंतर महिपतला सर्वात पहिले आश्चर्य वाटतं आणि महिपत ती जबाबदारी त्याला द्यायला देखील तयार होतो, कारण सचिन त्या पद्धतीने समजून सांगतो. आता सचिन सर्व जबाबदारी सांभाळणार असतं. त्यानंतर सचिनला देखील थोडं हसू येतं, कारण ही जबाबदारी अण्णांनी दिली. आता सगळं कर, पण एकच लक्षात ठेव की आश्रमातून कोणीही न जेवता भुकेला गेला नाही पाहिजे, अशी तो सक्त ताकीद त्याला देतो. आता इकडे कल्पना पुन्हा किचनमध्ये ग्लास ठेवण्यासाठी येते. त्याच वेळेस ती त्यांना रेड अँड कॅच करते की तुम्ही चोरून आईस्क्रीम का खातायत म्हणून. त्यावेळेस ही डोहाळे आहे असं अर्जुन बोलतो आणि वा, खूप छान डोळे आहे तुमचे, पूर्ण करा अर्जुन असं ती म्हणते. त्यानंतर सायली थोडी लाजतेच आणि थोडी गोंधळती देखील की आता काय कल्पनाला उत्तर द्यावं. कल्पना त्यांची चांगलीच मजाक घेते आणि हे कसले विचित्र डोहाळे असं देखील बोलते. आता सायलीचा चेहरा चांगलाच उतरलेला असतो, गडबडलेला असतो, पण अर्जुन सगळं मॅनेज करून घेतो. ही पुन्हा हसून तिथून निघून जाते. पण सायली मात्र अर्जुनवर खूप चिडवते की डोहाळे असं का म्हणालात. त्यावेळेस मग काय खरं खरं सांगायचं असं अर्जुन बोलतो. इकडे अस्मिताकडं अश्विन येतो आणि त्याची मनाची व्यथा सांगतो की तू कसं काय मॅनेज केलंस, मला याच्यातून बाहेर पडता येत नाही, काहीतरी माझी मदत कर. त्यावेळेस मी तुझी मदत केलीच असते, पण तू आम्हाला काय सांगितलंच नाही. त्यावेळेस अस्मिता त्याच्यावर चिडते देखील, पण ती त्याला जवळ करते आणि कशी तरी समजावून सांगते. त्याची मनाची व्यथा दूर करण्यासाठी अस्मिताची खूप मदत होणार असते. तो रडतो देखील. आता अर्जुन आणि सायली पुन्हा ग्राउंडमध्ये येतात आणि तिचा पाय कशाला तर लागतो आणि ती खाली पडते. तिचं नाव मी पूर्णाजीला सांगेल असं ती बोलते. त्यानंतर अर्जुन तिला लॉकेट देतो, नाव नको सांगू असं बोलतो. त्यानंतर इथं एक छोटा हौद होता ना असं सायली बोलते. हे ऐकल्यानंतर अर्जुनला खूपच आनंद होतो की इथं हौद तर नाही आहे, पण याच्या आधी हौद होता हे त्याच्या लक्षात येतं. आता स्वतःला महिपत पट्ट्याने मारून घेत असतो. हे सचिन बघतो आणि सचिन पटकन त्यांचा हात पकडायला येतो. हात पकडतो. मला माझे पापा शिक्षक घेऊ दे असं महिपत बोलतो. पण असं काही करू नका अण्णा, मी तुम्हाला काय विचारायला आलो आहे असं सांगतो. तो पैशाची मागणी करतो. तसं तिजोरीची चावी त्याला मिळते आणि तो खोलून बघतो तर खूप पैसे त्यामध्ये असतात. आता ही सोन्याची कोंबडी देणारी अंडं हे मला लागलं आहे आणि सगळ्यात पहिलं अंडं म्हणजे एवढा मोठा पैसा तो सचिन त्या ठिकाणून उचलतो. आता सगळं DNA टेस्ट करण्यासाठी दोघेही त्या डॉक्टरांकडे येतात आणि DNA टेस्ट करण्याची मागणी करतात, पण अगदी सिक्युअरली करा असं तो बोलतो. आता तिथून गेल्यानंतर प्रतिमा आत्या आणि सुमनकडे अर्जुन आणि सायली येणार असतात. राकेश खाली येऊन पटकन जेवायला मागतो, पण सायली आणि अर्जुन यांना येऊ देत, मग आपण एकत्र जेवूयात असं राकेशला सांगण्यात येतं. त्यावेळेस राकेश थोडा चिडतो आणि ते दोघे आल्यानंतर दुसरे टोमणे देखील मारतो की सगळं आवडीचं सायलीचं बनवलं आहे, माझ्या आवडीचं काहीच नाही. त्यावेळेस कॉम्प्लेक्स देऊ का असं सुमन म्हटल्यानंतर मी तिकडं कॉम्प्लेक्सच पित आलो आहे, पण आता घरचं जेवण मिळेल का नाही हे मला माहीत नाही असं हा कुचकच बोलतो. त्यानंतर प्रतिमा आत्याला थोडं हसू देखील येतं.